तो गाँव करे हो आज आम्ही जात आहोत बेलकडा दवाई तसे त्याची प्रोसेस कशी राहते मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करन। माझे भरपूर असे मित्र येत आहेत आणि आता ते म्हणजे आम्ही सर्वजण चाललो, सर्वजण नाही रे आखी जण आम्ही जाऊ आता बेलकडा दवाई। तर तुम्ही प्रोसेस देख जा माझी मागावून तुम्ही देखून सका ये काय रेल सांगजे डब मुडा सांगेल हां तर ते आम्ही डबेचे बनवेल। ही गावठी प्रोसेस आहे। तुम्ही म्हणजे गावठी मध्ये हे होतं आपले गावठीचे बांबूचे बनवत तर हे आम्ही आहे तर देशी म्हणजे आपले देशी तर नाही सांगता ये पण अशी जुगाड मारेल आहे डबेचा। तर तुम्ही हे पण करून सका आणि तसे बांबूच्या कोणाला विणता येत हवा तर तो पण करायचा। तर प्रोसेस पुढा देख जा कसं काय। अजून आम्हाला थोडा चालायला लागेल इथून तर व्हिडिओ मग पुढा तुम्ही चालत राहा। तर आमचा व्हिडिओ येणारच आहे। आणि जे आमचे मेन सूत्र आहेत ते मागून येत आहेत योगेश भाऊ आणि त्यांचा छोटासा मुलगा पण येत आहे। आणि तुम्ही इंस्टाग्रामला त्यांचं पेज बघू शकता केविन स्क्रब करून आहेत आणि हा त्यांचा लहानसा मुलगा आहे नौटंकी बाज आहे एकदम आणि त्यांचा स्वतःनी बनवलेला म्हणजे खेकड्याचा टँक पण आहे। तुम्ही खेकडा पालन करतात ते आता तुम्ही बघू शकता त्यांचा पेज इंस्टाग्रामला आहे मी मेन्शन करतो तुम्हाला किंवा आयडी देतो या व्हिडिओ मध्ये। तर चला तुम्ही बघा पुढे व्हिडिओ कसा होता आहे। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. तर मित्र हो आता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहोत जेठा आम्हाला मुडो मांडायचा हा पण माझं मित्र मंडळ पण आहे तर मित्र हो आता तर तिकडे एक मित्र आहे एक मित्र इकडे उभा आहे। आता इथं प्रोसेस चालणार आणि मेन लीडर आहेत ते योगेश सर आहेत। तर ते कशी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। आणि हो नटखट बालक त्यांच्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा असा प्रकारचा मुडा आहे आणि त्याच्यात जे बॉटल असतात त्याच्यात म्हणजे ते मासेची वेस्टेज टाकून आता खेकडे पकडायची म्हणजे प्रोसेस चालू आहे। तर तुम्ही बघू शकता ही असे प्रकारचे ते संसाधने असतात। आता आपण बघूया। Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. मित्रांनो तुमच्याकडे असं संसाधने नसतील तर तुम्ही हा कार्पेटचा पण वापर करून तुम्ही ते मच्छीचे वेस्टेज बांधू शकता त्याच्यात खेकडे पकडण्यासाठी। तर मित्रांनो आता आपले जे ऑपरेटर योगेश साहेब आहेत ते कोणत्या प्रकारे खेकडी पकडतात ते आता आपल्याला सांगणार आहेत। तर योगेश सर तुम्ही काय सांगू शकता जर कोणी खेकडे पकडायला म्हणजे उत्साह असेल आणि हे टायमाला आपल्याकडे जास्त प्रमाणात लोक पकडतात तर तुम्ही काय सांगू शकता त्यांना? सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार। ही खेकडे बेलकड आपल्या आदिवासी भाषेमध्ये बेलकड सांगतात। तर हे खाल्याने भरपूर असे याच्यामध्ये
औषधी गुणधर्म आहेत, तर हे वर्षातून 2दा या 3दा खालीच पाहिजे. तर आता आम्ही नदीला पकडण्यासाठी खेकड्या पकडण्यासाठी आलेले आहेत. तर याची प्रोसेस अशी की पहिल्या दिवशी आहे ना, संध्याकाळी या डबे हे आम्ही देशी जुगाड केलेले आहेत. देशी एका 10 लिटर पाण्याची जी बरणी आहे, डबा आहे, त्याचे जुगाड करून आम्ही मतलब पिंजरा बनवलेला आहे. थंड्याचे बॉटल आणि त्याचे मी यूट्यूबला बघून मुडा बनवलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण आपल्याला टाकू. आणि सर्व हे याच्यामध्ये टाकणार आणि ते आता संध्याकाळी हे मुलं नदीमध्ये मांडणार आणि उद्या सकाळी किती लागतील ते बघण्यासाठी आपण येऊ. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले योगेश सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि तसे ही आपले म्हणजे देशी जुगाड आहे. असा म्हणजे आपले कच्चा पण माणूस आपले काय त्याला सांगितलं ते मुळं बनवून सक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे काय म्हणजे त्याची एक योग्य प्रकारे प्रोसेस कसा प्रकारे मांडायचा, कसा प्रकारे त्याची एक प्रोसेस तर ती करायची. आज आपलेही वेळेचे मांडला होतं, उद्या सकाळचे आपल्याला ते अजून काढायला या लागते. तर हे प्रकारची प्रोसेस आपले मित्र भरपूर असं म्हणजे काम करत होते. अजून सध्या काम बाकीच आहे. तर तुम्ही बघू शकता पुढे अजून आम्ही दाखवणारच आहेत तुम्हाला. आणि आपले ज्युनियर जे म्हणजे खेकडा पकडणारे वरिष्ठ असे विशाल सर आहेत, ते आता आपल्याला खेकड्यांची थोडीशी माहिती देणार आहेत. तर विशाल सर, तुम्ही काही सांगू शकता का खेकडा पकडण्याचे बाबत काहीतरी? तर हे नैसर्गिक ओहळ आहे. हे काय खेकडापासून काही ते नॅचरल तर त्याला ह्या आम्ही खाना तर देव आला नाही आला, हे खाली नसबाचा खेळ. म्हणजे डोक्यावर नसेब काय देवाचा कृपा, त्याच्यात हे खेळ आहे. 1 रह 2 रह, पण ही आपली प्रोसेस चालू ठेवायची जर आपल्याला नॅचरल खेकडं खायचं हवं तर. तर मित्रांनो, तुम्ही पाहिला विशाल सरांनी पण चांगली अशी माहिती दिली. काय म्हणजे आपले जो प्रत्येक मुडा मांडला त्याचे खेकडे येतीलच असं नाही. कधी एक येतो, कधी 2 4 असे काही पण असू शकतात. तर मित्रांनो, बघा तुम्ही, अजून आम्ही पुढे तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये तुम्ही चालूच राहा पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली चाललो आपले खेकड्यांसाठी जाळ मांडण्यासाठी, म्हणजेच आपले मुडे मांडण्यासाठी. तर ही अशी प्रोसेस असते गावामधले खेकडे खाण्याची. तुम्ही बघू शकता इकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले मित्र तिकडे म्हणजे मुडा मांडायला नदीमध्ये उतरलेले आहेत. बघणार आता कोणत्या प्रकारे ते. तर मित्रांनो, ते मुडा मांडण्यासाठी ना एक मुडेवरती एक दगड पण ठेवावा लागतो, कारण पाण्याच्या प्रवाहामुळे ना ते मुडे खाली जाऊ शकतात. त्याच्यासाठी ती एक प्रोसेस करत आहेत माझे दोघे पण मित्र. आता ते मुडा मांडण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. आणि बघूया पुढे आपण कोणत्या प्रकारे मुडा मांडतात. आणि बघू शकता तिकडे तुम्ही अरुण भाऊ आणि सवलेश भाऊ पण पोहोचलेले आहेत. तर मित्रांनो, ते अशा प्रकारे घनघोर मेहनत करतात. ते सांगतात ना की प्रयत्नांना यश मिळतं. तर हे प्रकारची मेहनत केल्यानंतर त्यांना भरपूर असे म्हणजे त्यांना यश मिळतं. तर भावानं तुम्ही बघू शकता ते किती मेहनत घेत आहेत पाण्यामध्ये. हे प्रकारची प्रोसेस असते. त्यासाठी खेकडी किंवा इतर काही जे आपण स्ट्रगल करून जी पण वस्तू मिळवतो त्यांना जास्त किंमत असते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघतच राहा. कोणत्या प्रकारे प्रोसेस होणार आहे ते मी दाखवणारच आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता योगेश सरांचे वरिष्ठ भाऊ सवलेश सर पण आहे तिकडे खेकडे पकडायला, म्हणजे मुडा मांडायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता फार खोलमध्ये जाऊन आणि ते प्रोसेस करत आहेत आपले खेकडे पकडण्याची. तर तुम्ही त्यांना बघू शकता, फार अशी त्यांनी मेहनत पण घेतलेली आहे. आणि कोणत्या प्रकारे अशा प्रकारे आतमध्ये बुडून आणि ते आपल्याला मुडे मांडावे लागतात. मग सवलेश सर, तुम्ही काही सांगणार काय? नाही, कोणाला खेकडे पाहिजे ते सांगा. कोणाला खेकडे पाहिजेत असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा असं ते सांगत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती खोलमध्ये जाऊन आणि अशी मेहनत करावी लागते, म्हणजे ते मुडे मांडावे लागतात.
आणि मंगा आहे तर आपल्याला खेकडा मिळत. त्याच्यासाठी खेकडाची किंमत भरपूर आहे. ती सीजन वाईज म्हणजे एकदा वाढत जाय आणि कमी पण होत जाय. तर त्याच्या हिसाबे आता देखा तुम्ही बघू शकता केवढी मेहनत करत आहात ते मित्र. तर हे प्रकारचे मेहनतीमुळे जास्त त्याची किंमत वाढत जाते. तर तुम्ही बघा पुढे अजून व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे कोणते प्रकारे काय काय करतात, किती प्रोसेस लागते, किती खेकडे येतात. तर तुम्हाला वाटतं तो खेकडा पण तो नैसर्गिक आयुर्वेदिक आहे. खेकड्याचा सूप. आणि आपल्याकडे म्हणजे भरपूर अशी लोक तर खेकडे पकडून खातात, पण मोठे मोठे हॉटेलामध्ये त्याचे सूप वगैरे बनवून आणि ते आयुर्वेदिक औषध या पद्धतीने त्याची आहार घेतले जाते. तर मित्रांनो खास करून म्हणजे कॅन्सर सारखे जे रोग आहेत त्यांच्यासाठी हा खेकडा आयुर्वेदिक आणि उपयुक्त आहे. तुम्ही बघू शकता हे एक नॅचरली एक अशी नदी आहे जी गोडे पाण्याची आहे. तर ते मध्ये जे मिळणारी खेकडा आहेत ही फार असे प्रकृतीने उपचाऊ झालेले आणि नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत. तर ते आपल्याला आपल्या शरीरासाठी जास्त प्रमाणात म्हणजे उपयोगी आणि अति उत्कृष्ट अशी खाण्यायोग्य असते. तर मित्रांनो अजून तुम्ही पुढे बघूच शकणार आम्ही काय काय प्रोसेस करतो ते खेकड्या पकडण्याची, आणि काय काय फायदे आहेत काय काय नुकसान आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगतच असतो. तर तुम्ही बघू शकता कशी मेहनत चालली आहे मित्रांची. बघणार कोणत्या प्रकारे मुडा मांडतात आणि त्याचे म्हणजे मांडल्यानंतर काय फायदा होतो काय नुकसान होतो ते आपण आता योगेश सरांना विचारू. आणि त्यांचे म्हणजे सहकार्य करणारे विशाल सर पण सांगते आहेत. तर तुम्ही बघू शकता आता कोणत्या प्रकारे मेहनत लागते, किती मेहनत लागते, किती खेकडे येतात हे सर्व योगेश सर आपल्याला सांगणार आहेत. तर योगेश सर तुम्ही सांगू शकता काय काय म्हणजे प्रोसेस असते आणि मेहनत लागते. तर बघा आम्ही बरेचसे पिंजरे मांडलेले आहेत. तर बघा या प्रकारे पिंजरा मांडायचा असतो. हा जो त्याचा जो शिरायचा जो तोंड असतो, जो दरवाजा असतो तो हा खालती या प्रकारे आपण करायचा. त्यानंतर आपण हा पिंजऱ्यावरती न निघाला पाहिजे त्यासाठी आपण मोठमोठे दगडाचे पाहिजे. अजून म्हणजे योगेश सर तुम्ही म्हणजे पिंजरे मांडतात तर तुम्हाला म्हणजे काय काय त्यात फायदा होय काय हर वखत नुकसान होय काय ते पण तुम्ही सांगू शकता आपले म्हणजे व्ह्युअर्सना. फायदा तर हाच असतो की थोडा अनुभव तर येतो की कसं का आपण मांडायचं, आणि दुसरं तर काय आहे नुकसान मतलब हाताला थोडा लागतो. मतलब पत्थर जेव्हा आपण मांडतो तेव्हा आपल्याला हाताला लागतो थोडासा, त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा नुकसान होतं. आणि म्हणजे कुणाला म्हणजे पाहिजेत असतील तर तुम्ही म्हणजे त्यांना कसे तुमची ID किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट देऊ शकता. तुम्ही 2 दिवस पुढे मला ऑर्डर देऊ शकता. माझे नंबर आहे 7046796301. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मोबाईलद्वारे फोन करू शकता आणि 2 दिवस पुढे ऑर्डर देऊ शकता. आणि याचा म्हणजे मोठं नुकसान असतो जेव्हा रात्रीच्या वेळी जास्त पाऊस झाला आणि ही काय गोडे पाण्याची मोठी नदी आहे. आता लहानसारखीच नदी आहे. खूप ओहोळे येतात आणि जास्त पाऊस झाला आणि ह्या ओहोळ्याला मोठा पूर आला तर हे दगड काय लहान दगड आपण चेपतो आणि डबा काय खुला असतो आणि खुला डबामुळे ते दगड आपण ठेवतो ते खालती पडून जातात आणि हा डबा आपल्याकडून हरवला जातो. हा पण एक मोठा असा नुकसान आहे. हो मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की त्यांनी म्हणजे खेकडा पकडताना कोणकोणते नुकसान किंवा कोणकोणते फायदे येतात तर ते संपूर्ण त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. तर असं नसतं की म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला फायदाच होईल काही नुकसानच होईल. आज संध्याकाळी आज आम्ही ते पिंजरे मांडले आहेत. आता उद्या सकाळी म्हणजे योगेश सर कितीचे पहाटे म्हणजे ते तुम्ही खेकडे ते पिंजरे म्हणजे परत हे करायला येतात? 6:30 सकाळी 6:30 6:30. तर मित्रांनो तुम्ही पाहिला की ते योगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6 ते 6:30 दरम्यान म्हणजे ते येऊन आणि परत पिंजरे घेऊन आणि त्याच्यात किती खेकडे असतात किती नसतात. तर मित्रांनो तुम्ही असेच बघत राहा. तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत पुढे म्हणजे किती खेकडे आले आणि किती कोणकोणते प्रकारचे आपल्याला म्हणजे त्याच्यात फायदा झाला की नुकसान झाला की किती मेहनत लागते ते तर तुम्ही पाहिलीच आहे. पण खेकडे किती येतात किंवा ते जे पण आपण पिंजरे
मांडले आहेत त्यांची म्हणजे कशा प्रकारे सकाळपर्यंत अवस्था असते तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि तसे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे राहा, कारण मी संपूर्ण खेकडा आपण घरी फ्राय म्हणजे जे प्रकारे त्याची भाजी बनवून खातो तिथेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे चालूच राहा. आता जवळपास संपूर्ण असे म्हणजे जे पिंजरे आहेत ते मांडून झालेले आहेत. आता आपण जाऊया पुढचे प्रोसेसला, कारण उद्याचे सकाळीला पण आपल्याला लवकरच येऊन आणि आपले पिंजरे काढून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्याचे जे पिंजरे होते ते मांडून झालेले आहेत आणि सर्व प्रकारचे जे काय आमचे सर्व जे पिंजरे आहेत ते मांडून झालेले आहेत. तर आता आम्ही उद्या सकाळी येऊ, सकाळी 6:30 वाजता बघू त्याच्यामध्ये लागले आहेत की नाही. तर मित्रांनो, योगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे आता इथून आपल्याला उद्या सकाळचे यावं लागेल. तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा, तुम्हाला मी दाखवणार कोणत्या प्रकारची म्हणजे नुकसान झालेले आहे की फायदा झाले तुम्हाला पुढे माहीत पडणारच आहे. तर भेटूया. तर गावकरे हो, सांगितल्याप्रमाणे आज आम्ही अजून रिटर्न जात आहोत खेकडे पकडायला. तर तुम्ही बघू शकता आता सकाळचा वेळ आहे आणि माझे सर्व मित्र चालू लागले आहेत. म्हणजे कालदिसचे जे खेकडे, कालदिसची जी जाळी मांडली आहे ते आज आपण काढून बघणार आहोत. तर सर्व मित्र माझे चाललेत, तुम्ही बघू शकता. खास करून हे वयानी गोंड आपल्याकडे म्हणजे जवारला राहतात, आय मीन दमनला राहतात, पण ते खास खेकडे खाण्यासाठी आलेले आहेत. And wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I've got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे एक पहिला मुडा काढलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगायला विसरलो की कालदी आम्ही जेव्हा मुडे मांडले तर तुम्ही विचार करणार काय ते म्हणजे योग्य ठिकाणी कसे काही जाऊ शकतात. तर ते मित्रांनो कसं असतं का जिथे पण त्यांनी ते मुडा मांडलेला आहे तिथे एक निशाणी म्हणून एक दगड ठेवलेला असतो वरती. तुम्ही बघू शकता तिथे पुढे एक दगड आहे ते, तर त्याप्रमाणे त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना योग्यरीत्या समजू शकते की इथं पण आम्ही एक मुडा मांडलेला आहे. तर ही अशी प्रोसेस असते भावानो. आणि तुम्ही पुढे बघू शकतात हा माझा मित्र एक फार मेहनत करत आहे, पण त्याला काय ते And wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I've got no love for the fakeness. If you wanna play ते पण आहे. tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequences. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवणारच आहे किती आलेत एका मुडेमध्ये. तर तुम्ही बघू शकता. इकडे फार मोठे खेकडे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठा खेकडा आलेला आहे. आणि डब्याची अवस्था तुम्ही बघू शकता. हे असे प्रकारे होते आणि फार मेहनत त्यांना लागते. तर अशी ही एक प्रोसेस असते खेकडा पकडण्याची. तुम्ही बघू शकता फार मोठी आणि लहान पण लागलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता And wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I've got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. आपल्याचं काही नुकसान झालं ते आपण दाखवतो तुम्हाला. तर याच्यात पण आहेत छोटी मोठी, याच्यात पण लागलेली आहे. तिकडे तुम्ही बघू शकता मिनिमम 10 ते 12 तरी आलेले आहेत. ही एक सुंदर अशी आणि उपयुक्त टेक्निक आहे खेकडा पकडण्याची, जे योगेश सर आणि विशाल सर इकडे त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारची जी एक टेक्निकल आणि आयडिओलॉजिकल जी एक टेक्निक आहे तर ती करून आणि खेकडे पकडले जातात. आणि कोणाला जर याची डिमांड असेल तर सांगितल्याप्रमाणे योगेश सरांचा नंबर मी पुढे दिलेलाच आहे.
तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज म्हणजे तुम्ही सांगू शकता की आम्हाला खेकड्याची आवश्यकता आहे या फिर आम्हाला खेकडे पाहिजेत, तर ते पहिल्या दिवशीच अशी प्रोसेस करून आणि तुम्हाला खेकडे पोहोचवण्याचा पूर्णतः प्रयत्न करतील. तर तुम्ही बघत राहा. अजून तर तुम्हाला सगळे खेकडे दाखवायची आहे. आता अजून विशाल भाऊ घेऊन येत आहेत त्यांचे जे मांडलेले काल. तर हे असे प्रकारे असते. आता आपण देखूया याच्यात काय आहे, किती आलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची हा फार मोठा किडा पकडून दाखवशी ना पकडून पण दाखवशी तर ना वय. तर मित्रांनो, आता योगेश सर म्हणजे ते आपले मुळा मांडले ते घेऊन आलेले आहेत. तर त्यांचा अनुभव कसा आहे तो आपण त्यांना आता विचारूया. तर योगेश सर, म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे तो तुम्ही सांगू शकता व्ह्युअर्सना? अनुभव तर आहे मला, मतलब 5-6 वर्षाचा अनुभव आहे. आणि मला काय थंडी, पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा मला काही फरक नाही पडत. मला आदत आहे. हो किती पण थंडी असेल तरी पण मला थंडी नाही वाटत. हो सवय पडलेली आहे. हो. तुम्हाला मी पकडूनच दाखवणार. तर आता आपल्याला ते खेकडे दाखवणार आहेत. हे हा एक मोठाच आहे तो दाखव. हा ते दोन मोठा आहे. हा ते कसं असणार की पहिले तर मार्जेल आता खतरनाक धरेल आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे खेकडे आलेले आहेत. आणि योगेश सर आपल्याला आता दाखवत आहेत कोणत्या प्रकारे पकडायचे किंवा त्यांची हातामध्ये घ्यायची प्रोसेस कशी आहे, टेक्निक आहे कशी, ती आता आपल्याला ते दाखवत आहेत. तर ही अशा प्रकारे योग्य प्रोसेस असते पकडण्याची. हे बघा, बेलकटचे पाठीमागे या प्रकारे धरायचे असते. म्हणजे जेणेकरून तर ते आपल्याला चावू नाही शकत. हो. या प्रकारे बघा, एवढं टाईट पकडू शकतात. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे मोठे मोठे खेकडे लागलेले आणि आहेत. आपल्याला जर मेल आणि फिमेल जर ओळखायचे असेल तर हा फिमेलची जात आहे. मतलब हा फिमेल आहे. जो फिमेल बेलकट असतो त्याचा हा जो पोट आहे हा थोडा मोठा असतो. काष्टा याला बोलतात. हा मोठा प्रकारे असतो. त्याचा व्ही आकाराने असतो. तू काय कडे आला? सॉरी, यू आकाराने असतो. आणि जो मेल असतो तर तुम्ही बघू शकता सवले सर पण घेऊन आलेले आहेत. त्यांनी काल जे मुडे मांडलेले तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. तर बघूया त्यांच्या मुडेमध्ये किती मोठी खेकडे आली आहेत. आणि तुम्ही बघू शकता यांच्यात पण फार मोठी मोठी खेकडे आलेली आहेत. इथं चांगल्या प्रकारे दिसत नाही. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे एक ठिकाणी ठेवून आणि ते कसे दिसतात किंवा किती मोठ्या प्रमाणात त्यांची आकार असतो. तर फायनली आता आम्ही सर्व मुडे काढून झालेले आहेत आणि सर्व मित्रमंडळ आता म्हणजे जवळ त्यांनी सर्व प्रोसेस केलेली आहे. आता आम्ही परत घरी जाणार आहेत. म्हणजे इथं जाऊन आम्ही तुम्हाला टँक दाखवणार आहेत की टँक पालनासाठी म्हणजे त्यांनी कशी. तर योगेश सरांनी दाखवल्याप्रमाणे हे अशा प्रकारे पकडायचे असते जेणेकरून ते आपल्याला. हा मेल हा. तू धर. तर हा तुम्ही बघू शकता हा मेल खेकडा आहे आणि पुढे दाखवल्याप्रमाणे ते फिमेल होते. तर हे अशा प्रकारे असते. आता तुम्ही इथे बघू शकता त्याचा जो काष्टा सांगतात त्याला तो म्हणजे एल आकारासारखा आहे आणि जो फिमेलचा असतो तो मोठ्या प्रमाणात यू आकारासारखा असतो. तर ही अशी प्रोसेस असती खेकडा पकडण्याची.
आता ते एकत्र ठेवल्यानंतर घरी कसे प्रकारे दिसतात, किती मोठी त्यांचे आकार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवणारच आहे. तर हा एक दिनेश भाऊनी पकडलेला आहे तो खेकडा जो पळत होता. आणि झाला. तर मित्रांनो, आता आमची वाटचाल घराकडे होत आहे. आता आम्ही चाललो, सर्व मित्र घराकडे जात आहेत. भरपूर असे खेकडे आलेले आहेत. तुम्ही साईज बघू शकता किती मोठी मोठी आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे योगेश सरांनी टँक बनवलेला आहे खेकडे पालन करण्यासाठी. तर तुम्हाला मी दाखवतो कोणत्या प्रकारे त्यांनी सुविधा केलेली आहे त्याच्यात खेकडे राहण्यासाठी किंवा पालन करण्यासाठी. तर ही एक योग्य प्रोसेस आहे आणि तुम्ही बघू शकता. तर योगेश सर आता आपल्याला माहिती देणार आहेत त्यांनी किती म्हणजे त्यांचा भांडवल लागला, किती मेहनत घेतली, किती खर्च झाला ते सर्व आपल्याला सांगणार आहेत. तर योगेश सर, तुम्ही सांगू शकता का म्हणजे किती भांडवल लागला किंवा कोणत्या प्रकारची म्हणजे तुम्हाला अडचण आली बनवताना? तर हा टँक आहे 21x18 आहे आणि याच्यामध्ये मला कमीत कमी 1,80,000 याच्यामध्ये मला खर्च झाला आहे. आणि यामध्ये आम्ही बघू शकता तुम्ही त्यांना लपण्यासाठी व्यवस्थित कौलाची आणि जे आपले जुनं कौल आहेत नळ्याची ते आम्ही सिस्टम केलेले आहेत त्यांना घर मतलब त्यांना राहण्यासाठी. आणि याच्यामध्ये मी 2 महिन्यामध्ये कमीत कमी 32 किलो खेकडा टाकलेला आहे. आणि म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते, पाणी वगैरे म्हणजे साफ करायचं? आणि मला मी 2 वेळा यांना खाणं देतो. खाना मतलब मच्छी, चिकन किंवा मच्छीचा वेस्टेज देतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लहान लहान मी तुकडे केलेले आहेत पानकोबीचे ते पण देतो. नंतर उरलेली भाकरी पण देतो. आणि यामध्ये मी पाणी आठवड्याला 2 वेळा नाहीतर 1 वेळा चेंज करतो. त्याच्यासाठी म्हणजे ही मोटरची सुविधा आहे काय? हो हो. आणि तुम्ही पकडून आम्हाला दाखवू शकता का म्हणजे त्याच्यात काही असतील वगैरे? तर याच्यात नंतर मी नदीचं पाणी नाही तर मग विहिरीचं पाणी मी तिकडे पाईपलाईन केलेलाच आहे तो याच्यामध्ये टाकतो. आणि जो तलावातलं पाणी तो मी बाहेर टाकतो. किंवा मी इथे आता बनवत आहे गार्डनसारखं थोडं हलकंसं हो बनवत आहे. यांना मी देणार नाही तर इथे मग मिरची लागवड नाही तर काहीतरी करणार आहे. आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक धरून तुम्हाला पकडून दाखवतो. हो बघ तिकडे हे बघा मी लहान लहान आहे ते याच्यामध्ये रिलीज ठेवा धरून दाखव ना जरा ना. नको टाकलीस कोण? हा बनवा ना. इकडे दिखाइए. तर तुम्ही बघू शकता भरपूर अशी म्हणजे खेकड्याची जी पालन केलेली आहे त्याच्यात भरपूर त्यांनी साठा पण केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला खेकडी पाहायला मिळतात. तर ही एक योग्य प्रोसेस आहे त्यांनी म्हणजे त्यांचे मेहनतीने. मग ओगी धरायला कसं धर धरून दे नाही चालेल ओगी झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले कशा प्रकारे त्यांनी पालन केलेले आहे आणि किती म्हणजे त्यांना लागत आलेली आहे ते सर्व त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही पण म्हणजे अशा प्रकारे करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू, धन्यवाद, आभार. चल ओगी.